Okay. Very good afternoon, everyone. Today we will discuss about the material variance analysis, two numerical questions. So dear students, in today's question, we are again calculating the material variances that we have already calculated in the classroom. But today I will take the two examples. One example will be similar that we have solved the previous one, and there will be one more example which we have not solved previously or earlier. So you are requested to please concentrate on whatever the questions is being displayed on your screen, and whenever you have any sort of doubt, you may just unmute yourself and you can ask me the question, no issue. So a very good afternoon once again. Welcome to the material variance analysis live classroom. Today we will discuss a question about in the manufacturing of a Formica table of 4 square feet, the standard rate of Formica is ₹40 per square feet. During the December 2020 Majestic Furniture of Malad, they made 1000 tables by using actually 4000 square feet of the Formica at ₹45 per square feet. And they have asked us to prepare or calculate the material cost variances, and they have also requested us to verify the results. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही स्क्रीनवरती आता प्रॉब्लेम पाहताय तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एका फॉर्माइकाचा आपल्याला टेबल बनवायचा आहे. तर एक टेबल बनवण्यासाठी स्टँडर्ड 4 स्क्वेअर फूट इतकं आपल्याला मटेरियल लागतं आणि त्या मटेरियलची किंमत जी आहे ती ₹40 पर स्क्वेअर फूट दिलेली आहे. बरोबर? म्हणजे एका टेबलाला 4 स्क्वेअर फुटाला किती रुपये लागतात? ₹40 पर स्क्वेअर फूट लागतात. आता डिसेंबर महिन्यामध्ये मॅजेस्टिक फर्निचर ही जी मलाड बेस्ड एक फर्निचर वाला आहे, तर त्यांना 1000 टेबल बनवायचे. तर त्याने 1000 टेबल बनवल्यानंतर ऍक्च्युली त्याने 4200 स्क्वेअर फीटचा फॉर्माइका वापरला आणि पर स्क्वेअर फीट त्याचा रेट किती होता? ₹45. क्वेश्चन समजला सगळ्यांना? हॅलो? येस सर. ओके. आता आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. मग हा क्वेश्चन सोडवत असताना जर तुम्ही इथे पाहिलं तर आपल्याला या क्वेश्चन मध्ये इथे जे दिसतंय तुम्हाला, तर इथे त्यांनी सांगितलंय एका टेबलसाठी आपल्याला किती स्क्वेअर फूट लागतायत? तर 4 स्क्वेअर फूट लागतायत. बरोबर? म्हणजे एक टेबल बनवायला 4 स्क्वेअर फूट इतकं मटेरियल लागतंय. तर ऍक्च्युली इथं किती मटेरियल वापरलंय? 4200चं मटेरियल वापरलंय. तर आपल्याला याची क्वांटिटी काढावी लागेल. म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी क्वेश्चन मध्ये दिलेली नाहीये, ती दिली आहे ती कशी आहे? पर स्क्वेअर फीट आहे. पण ऍक्च्युअली किती आहे स्टँडर्ड हे आपल्याला माहिती नाहीये. मग आपण ऍक्च्युअल बरोबर त्याचं कंपॅरिझन करून ती क्वांटिटी काढणार आहोत. मग आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायचंय? कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर ऍक्च्युअल आउटपुट. मग मगाशी क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे एक टेबल बनवण्यासाठी आपल्याला किती मटेरियल लागतंय? स्टँडर्ड 4 स्क्वेअर फीट लागते. समजलं सगळ्यांना? हॅलो? हो सर. ओके. मग आता आपल्याला किती टेबल बनवायचे? 1000. कारण की आपलं या ठिकाणी जर तुम्ही इथे बघितलं तर आपल्याला डिमांड किती टेबलची आहे? 1000 टेबलची डिमांड आहे. बरोबर? मग 1000 टेबलसाठी त्यांनी किती मटेरियल वापरलं होतं? 4200 स्क्वेअर फीट. म्हणजेच काय की या ठिकाणी एक टेबल बनवायला आपल्याला स्टँडर्ड 4 स्क्वेअर फूट इतकं मटेरियल सांगायचं काढायचं. मग 1000 ला किती? समजा एका टेबलला 4 स्क्वेअर फूट आहे, तर 1000 टेबलला किती येणार? 4000 स्क्वेअर फीट. लक्षात आलं? हॅलो? म्हणजे आपल्याला स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल ही 4000 स्क्वेअर फीट लागणार आहे. एका स्क्वेअर फुटला एका टेबलाला 4 स्क्वेअर फूट इतकं मटेरियल लागतं. तर 1000 टेबलांना किती मटेरियल लागेल? 4000 स्क्वेअर फीट. हा बोला, कोणाचा प्रश्न आहे? हॅलो? पुढे जायचंय? समजलं सगळ्यांना? हो सर. ओके. मग आता पहिल्यांदा आपल्याला जो व्हरायन्स काढायचा तो म्हणजे कुठला काढावा लागेल? मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. आणि मग मटेरियल कॉस्ट व्हरायन्स काढायचं म्हटल्यानंतर त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला काय सांगतो? स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी इंटू ऍक्च्युअल प्राइस. मग आता स्टँडर्ड क्वांटिटी, तर स्टँडर्ड क्वांटिटी तुम्ही इथे पाहू शकता. आपण स्टँडर्ड क्वांटिटी किती काढलेली आहे? 4000 स्क्वेअर फीट. म्हणून पहिल्यांदा स्टँडर्ड क्वांटिटी 4000 स्क्वेअर फीट मल्टीप्लाइड बाय त्याचा जो स्टँडर्ड रेट होता तो ₹40 दिलेला होता. इथे तुम्ही पाहू शकता स्टँडर्ड जो रेट दिला होता आपल्याला, इथे स्टँडर्ड रेट किती दिलायचे? ₹40 पर स्क्वेअर फीट.
आणि ऍक्च्युअल रेट किती आहे 45 आणि ऍक्च्युअल क्वांटिटी किती आहे 4200 आणि म्हणून मग आपण 4000 स्क्वेअर फीट स्टँडर्ड क्वांटिटी मल्टीप्लाइड बाय स्टँडर्ड प्राइस ₹40 मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी 4200 मल्टीप्लाइड बाय ऍक्च्युअल प्राइस ₹45. मग आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार 1,60,000 मायनस 1,89,000. मग आता मला सांगा आपला जो व्हरायन्स येणार आहे तो फेवरेबल येणार का ऍडव्हर्स येणार? हॅलो हॅलो ऍडव्हर्स. व्हेरी गुड. आणि म्हणून 29,000 रुपीज हा आपला मटेरियल कॉस्ट व्हरायन्स काय येणार आहे ऍडव्हर्स येणार आहे. आता आपण काय करूया आता आपण सेकंड व्हरायन्स काढूया. मग सेकंड व्हरायन्स आपण कुठला काढतो तर मटेरियल प्राइस व्हरायन्स. मग मटेरियल प्राइस व्हरायन्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय वापरतो आपण स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल प्राइस मल्टीप्लाइड बाय ऍक्च्युअल क्वांटिटी. मग आता स्टँडर्ड प्राइस किती दिली होती ₹40. ऍक्च्युअल प्राइस किती आहे तिथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे ₹40 आहे बघा इथे आणि स्टँडर्ड किती सांगितलं होतं इथे ऍक्च्युअल किती सांगितले ₹45. So 40 minus 45 is 5 multiplied by actual quantity used is 4,200 square feet. Therefore, ₹5 multiplied by 4,200 square feet is equal to, here you can see 21,000 adverse. That will be material price variance. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Hello? Okay. Now we will move on to the third variance, that is material usage variance. Now usage आहे म्हटल्यावरती काय quantity. So standard quantity minus actual quantity multiplied by standard price. So standard quantity we have calculated here 4,000 square feet. Actual quantity given in the question is 4,200 square feet multiplied by standard price is ₹40. So therefore 4,000 square feet minus 4,200 square feet multiplied by ₹40. So here you will get the material variance 200 square feet into 40 is 8,000 adverse. समजलं सगळ्यांना material usage variance? Hello? Hello? Yes, yes, sir. Okay, now we will verify this. So for verification we have a formula. Material cost variance is equal to, it should be material price variance plus material usage variance. So material cost variance मगाशी किती आला होता आपला 29,000 adverse. आता material cost variance इथे तुम्ही पाहू शकता price variance किती 21,000 adverse plus 8,000 adverse म्हणजे टोटल किती येणार आहे तो 29,000 adverse येणार. समजलं? म्हणजे 29,000 adverse is equal to 29,000 adverse आला. Okay? Hello? Yes, sir. Okay, now I am again moving to the next question. So try to understand this question because here instead of asking question about the one material they have asked the question about the two material. म्हणजे या प्रश्नामध्ये प्रश्न सेम आहे फक्त मटेरियलची क्वांटिटी किती प्रकारचे दोन टाइपचे मटेरियल आहे एक C2 आहे दुसरे D1 आहे. समजलं सगळ्यांना? So let's understand the question first. In Sudarshan Chemical Limited, Someshwar Nagar, for producing 10 kgs of product Sunny, the standard requirement is as follows. Material C2 quantity in kg is 8 kg, rate per kg is ₹6. For material D1, quantity required is 4 kg and rate per kg is also 4. During the January 2015, 1 kg of the product Sunny were produced and the actual consumption of material is as under. For material C2, actual quantity in rupees is 750 and rate per kg rupees is 7. For material D1, 500 kg of rupees quantity in rupees is required and rate per kg was ₹5. Now here they have asked us to calculate the material cost variance, price variance and material usage variance. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एक लक्ष द्यायचं आहे आपल्याला किती प्रोडक्शन करायचं आहे 10 kg आणि 10 kg साठी ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन कुठली आहे स्टँडर्ड आहे आणि ही इन्फॉर्मेशन कुठली आहे तर ऍक्च्युअल आहे. आता याच्यामध्ये स्टँडर्ड आपल्याला किती किलोला दिले 10 किलोला आपल्याला ते किती किलोला काढावं लागेल 1000 kg साठी. समजलं सगळ्यांना? हॅलो 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 Yes, sir. म्हणजे Yes, आता sir. इथे 1000 kg ऍक्च्युअल आपल्याला क्वांटिटी प्रोडक्शन केलेली आहे आणि आपल्याला देताना ते 10 kg साठी दिले म्हणजे 10चं कन्वर्जन आपल्याला 1000 मध्ये करावं लागेल. आणि दुसरा डिफरन्स म्हणजे इथे मटेरियल क्वांटिटी ही kg मध्ये दिली आहे स्टँडर्ड
आणि ऍक्च्युअल मध्ये ती कशी दिली आहे, रुपीज मध्ये दिली आहे. म्हणजे आपल्याला केजीचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल, स्टँडर्ड मध्ये करावं लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल we will have a calculation regarding standard quantity of material required for actual output. आता याच्यामध्ये मी काय करतो की मी पहिल्यांदा फक्त मटेरियल C2 हेच फक्त घेणार आहे. आता मटेरियल C2 म्हणजे पहिलं मटेरियल होतं ज्याच्यामध्ये आपल्याला 10 kg जेव्हा आपलं आउटपुट येतं तेव्हा आपल्याला इनपुट किती आहे, 8 kg. तुम्ही इथे बघू शकता 10 kg प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला किती इनपुट क्वांटिटी लागते, 8 kg लागते. मग ऍक्च्युअल प्रोडक्शन किती झालंय, 1000 kg. and therefore for 1000 kg, 1000 into 8 divided by 10 is equal to 800 kg. म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी मटेरियल C2 साठी किती रिक्वायर्ड आहे, 800 kg. सिमिलरली फॉर मटेरियल D1 10 kg आउटपुट मध्ये आपल्याला D1 मध्ये मटेरियल किती मिळतं, इथे 4 kg मटेरियल लागतं. मग 1000 साठी किती. सिमिलर सेम टाइप ऑफ कॅल्क्युलेशन आपण जेव्हा करणार तेव्हा जर 10 kg ला 4 kg इनपुट टाकून आपल्याला जर 10 kg आउटपुट मिळत असेल तर 1000 kg आउटपुट मिळवण्यासाठी किती इनपुट टाकावे लागेल आपल्याला, 400 kg. म्हणजेच मटेरियल C2 साठी स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे, 800 kg आहे आणि मटेरियल D1 साठी स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे, 400 kg आहे. समजलं सगळ्यांना. हॅलो. ओके. नाव वी विल मूव ऑन टू दी नेक्स्ट पार्ट. आता इथे बघा तुमच्यासाठी मी कॅल्क्युलेशन इथे दोन्ही घेतलेत. हा क्वेश्चन पण इथे मी राईट साईडला तुम्हाला दिसत असेल. आता आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. सेम कॅल्क्युलेशन आहे, फक्त दोन्ही मटेरियल साठी वेगवेगळं कॅल्क्युलेशन करायचं. So first of all, to calculate the material cost variances, we will have the formula that is standard quantity into standard price minus actual quantity into actual price. So here standard quantity for material C2 is 800 kg. So therefore 800 multiplied by standard price. Here you can see standard price is ₹6. So therefore 800 into 6. For actual quantity required for C2 is 750 and rate is 7 rupees. So if you multiply this one, you will get the 4800 minus 5250. So here the first variance you will get the 450 adverse. Hello, लक्षात येते सगळ्यांच्या. हॅलो हॅलो, समजलं का पहिला वरायन सगळ्यांना. हो सर. ओके. आता सिमिलर आपण काय करायचंय, हॅलो, आवाज येतोय का माझा. हो सर. हो सर. Okay. Now we will calculate for material D1. To calculate for material D1, the standard quantity we have calculated is 400 kg. So 400 into, here you can see the standard rate is ₹4. So therefore 400 into 4 minus actual quantity, if you see here, the actual quantity was 500 kg and the rate per kg was ₹5. Therefore 500 into 5. So 1600 minus 2500, here you will get the adverse variance of ₹900 for material D1. Now similarly we will calculate the material variances for material price variance. To calculate the material price variance, the formula for material price variance is standard price minus actual price into actual quantity. So standard price here you can see ₹6 and actual price is ₹7. And into actual quantity is 750. So therefore for material C2, here you can see 1 into 750, that is 750 adverse.
समजलं सगळ्यांना मटेरियल प्राइस व्हरायन्स? हॅलो हॅलो. हो सर. Okay, now for similar type of formula we will use for material D1, that is standard price minus actual price into actual quantity. So for material D1 you can see standard price is ₹4 and here you can see the standard price for D1 actual price is ₹5 and here you can see the standard quantity is 500. Therefore 1 into 500 is equal to 500 adverse. And now lastly we will calculate the material usage variance. Usage means how much quantity is used actually. So here standard quantity minus actual quantity into standard price. So for first of all we will calculate for material C2. For material C2 standard quantity is 800 kg and actual quantity for C2 is 750 kg. So 800 minus 750 into the standard price is ₹6. So 50 into 6 is equal to, you will get the 300 favorable variances. Now similarly for material D1, standard quantity is 400 kg minus actual quantity which is given in the question is 500 kg multiplied by the standard price which is given for material D1 is, here you can say it is ₹4. Therefore 100 into 4 is equal to 400 adverse. Now it's time to check the actual verification of the material cost variance. And to check the material cost variances, we have a verification formula, that is material cost variance is equal to material price variance plus material usage variance. So here you can see material cost variance for material C2 is 450. So we will check for material C2 450 adverse is equal to, here you can see 750 adverse and here 300 favorable. So 750 plus 300 adverse minus plus 300 favorable is equal to, you will get the 450 adverse. Similarly for material D1, you can see for material D1 the material cost variance was 900 adverse. Now here you can see 500 adverse and here is 400 adverse. So 400 plus 500 is equal to 900 adverse. Therefore totally, if you just make the total of 450 plus 900, total is 300, 1350 adverse is equal to 1250 adverse plus 100 adverse. Any doubt? कोणाची काही शंका आहे का? कोणाचे काही प्रश्न आहेत का? बोला. हॅलो, प्रश्न कळाला का सगळ्यांना? हॅलो, आवाज येतो का माझा? यस सर. क्वेश्चन समजलाय का? आन्सर समजलाय का सांगा? हो सर, समजलं. ओके, मग आता तुम्हाला अशा प्रकारे मी दररोज जसं आता उद्या जर प्रॅक्टिकल एक्झाम असेल तर घेता नाही ना, पण जसं जसं आपल्याला शक्य होईल तसं जसं आपण रोज अशा प्रकारचे प्रॉब्लेम घेणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा, व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्या नोटबुकमध्ये नोट करायचे आणि क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा घरी. समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, कोणाचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर कृपया विचारा. आहे का काही क्वेश्चन? हॅलो, कोणाचे प्रश्न आहेत का काही? हॅलो, अपूर्वा, you want to say something? No sir. Okay, I hope you understood the questions. Okay, then we will meet tomorrow. What time I will explain or I will tell you or inform you over the group, because tomorrow there is an SYBCom practical examination.